नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण जर पाहिलं तर महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत आणि त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महापालिकेमध्ये एकंदरीत 6 नगरसेवक निवडून आल्याचं यश मिळालंय, जे गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षभरापासून ठाकरे ब्रँड संपेल। त्यानंतर तुम्ही एक भावना व्यक्त केली की दोन्ही भाऊ एकत्र यावे, त्यानंतर ते भाऊ एकत्र आले आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरं गेलं। जे मनसेला यश मिळालंय त्या यशासंदर्भात काय सांगाल? मला असं वाटतं की जे आता पदरात पडले त्याच्यात आनंद मानायला पाहिजेत आणि आपल्यावरती लोकांनी जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत आणि ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडू। आमची सगळी लोक आम्ही व्यवस्थित त्यांना ते तयार करूच आणि त्याप्रमाणे ते आपली भूमिका सभागृहामध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारची मांडतील याची मला पूर्ण खात्री आहे। कारण जमिनीवरती काम करणारी सगळी लोक आहेत आणि जमिनीवरती काम करणारी लोक निवडून आले तर त्यांना जमीन माहीत असेल, जमिनीवरती लोकांचं काम काय असतं ते माहीत असतं आणि त्याप्रमाणे पक्षाची जी काय पॉलिसी ती आम्ही त्यांना सांगूच, मार्गदर्शन त्यांना होणारच आहे। साहेब, अगदी काही मतांनी निसटता पराभव झालेला आहे। काही जागा तर अवघ्या काही 100-200 अशा मतांनी पडलेल्या आहेत। नेमकं काय चुकलं असं? साधारण एक 30 जागा 2 नंबरवरती आमच्या आलेल्या आहेत आणि बाकी जागा आमच्या 3 नंबरवरती आलेल्या आहेत। त्याच्यामुळे विजय हा प्रत्येकालाच पाहिजे असतो, कारण निवडणूक आहे, निवडणुकामध्ये प्रत्येक पक्ष आपला विजय कसा होईल त्यासाठी सगळ्याच गोष्टीचा आणि वापर करतो। आता आमच्या समोर जी काय धनशक्ती होती ती तुम्हाला माहिती आहे, निवडणूक यंत्रणा त्यांच्यासोबत होती, पोलीस यंत्रणा, सगळ्याच गोष्टी त्यांच्या सोबत असताना सुद्धा आमच्या लोकांनी ज्या पद्धतीने लढा दिला सगळ्यांनी शिवशक्ती म्हणून, तो लढा खरंच वाखाणण्यासारखा आहे। आणि एकंदरीत ठाकरे बंधूंचं जर तुम्ही पाहिलं तर 65 शिवसेनेच्या सीट आलेल्या आहेत, खऱ्या शिवसेनेच्या, आणि 6 सीट आमच्या आलेल्या आहेत। म्हणजे 72चा आकडा काही छोटा आकडा आलेला नाही आणि बाकी इतर असे जवळजवळ 106 लोक विरोधी म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे 106ची जी शक्ती आहे ही सभागृहामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींवरती विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही चांगलं करता येईल ते निश्चितपणे करण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची असणार। एक दृश्य आठवला, या संदर्भात संवाद साधताना खूप वर्षांनंतर शिवतीर्थावरती गुलाल उधळला गेला। एकंदरीत महापौर बसला नाही किंवा महापालिकेत सत्ता आली नाही, परंतु जो गुलाल उधळला गेला आणि त्यानंतर तुम्ही राज ठाकरे असतील, त्यानंतर शर्मिला ठाकरे असतील, संपूर्ण ठाकरेंचं कुटुंब आणि पहिल्या फळीचे नेते म्हणून तुम्ही होतात, नितीन सरदेसाई होते, तुम्ही वर्ण जनतेला संपूर्ण अभिवादन करत होतात की या निवडणुकीमध्ये जे यश प्राप्त झालं, काय वाटलं एवढ्या वर्षांनंतर शिवतीर्थावरती तो गुलाल पाहून? काय भावना होत्या? निश्चितपणे ना, तो एक वेगळा क्षण होता, परंतु एका बाजूला थोडी सल पण होती की एवढ्या जवळ येऊन सीट्स काही गेल्या काय, त्याच्यामुळे थोडंसं ते पण सल होतीच। परंतु तरी सुद्धा जे काय मिळाले त्यात समाधान मानून पुढच्या लढाईला सज्ज व्हायला पाहिजेत अशा भावनेतले आम्ही लोक आहोत। सततचा पराभव आम्ही पाहत आलेलो आहोत आणि त्या पराभवातून जी काही सुरुवात झाली ती निश्चितपणे चांगली आहे असं म्हणालो तर चुकीचं ठरणार नाही। आणि म्हणून आजच सकाळी जिल्हा परिषदचं एबी फॉर्म वाटप करण्यात आलंय। जिल्हा परिषदेमध्ये देखील युती म्हणून समोर जाणार आहात की काहीतरी वेगळा प्लॅन असणार आहे? महाराष्ट्र असं वाटतं की आम्ही आता एबी फॉर्म आमच्या लोकांना पक्षाचे दिलेले आहेत, त्याच्यानंतर त्याच्यावरती चर्चा केला जाईल। आणि काय एकंदरीत रणनीती असणार आहे ही निवडणूक पाहता, महापालिका निवडणूक पाहता काही प्लॅन मध्ये बदल असणार आहेत किंवा? मला असं वाटतं ग्रामीण भागामध्ये लोकल लेवलवरती ती स्थानिक लेवलवरती ते लोक निवडणुका लढवत असतात आणि स्थानिक लोकांचे प्रश्न प्रचंड असल्यामुळे स्थानिक लेवलवरती जी निवडणूक होते त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्या ठिकाणी वेगवेगळे थोडे विषय असतात। तरी पण त्याच्यावरती ठाकरे बंधू एकत्र मध्ये बसून काहीतरी निर्णय करतील असं मला वाटतं। कुठेतरी असं म्हटलं जातंय की तुमचा वोट शेअर चांगला झाला ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना, परंतु त्यांचा जो वोट शेअर आहे तो त्या पद्धतीने झाला नाही आणि त्यामुळे निसटता पराभव मनसेला स्वीकारावा लागला। ह्याकडे कसं पाहताय? एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण एकत्र निवडणुका लढवतो त्यावेळेला असा विचार करून चालत नाही। ही गोष्ट खरी आहे की शिवाजी पार्वती सभा अत्यंत उत्तम झाली, सभेमधली भाषणं उत्तम झाली, त्या भाषणाचा परिणाम उत्तम प्रकारचा झाला आणि त्याचा फायदाही निश्चितपणे झाला। शेवटी परिवार म्हणून जेव्हा एकत्र त्यावेळेला फायद्या तोट्याचा विचार करायचा ना, राज ठाकरे साहेब कधीच फायद्या तोट्याचा विचार करत नाही। ते बघतात की नाही
लोक माझ्याकडे येतात, त्या लोकांना मी काय विचार देतो तसं ते उद्धव साहेब विचार करतात, तसं आदित्य साहेब करतात. आम्ही सगळ्याची मंडळी अशा प्रकारचा विचार करूनच आपला विचार देत असतात. आणि त्याचा निश्चितपणे तुम्हाला आता कसं आहे म्हणजे विजय मिळाला जास्त तर त्या क्षणिक सुखाने आपण हुरळून पण जाता कामा नये काय. आणि पराभव झाला तर आपल्याला चुपचाप बसून पण चालणार नाही. आपल्याला परत आपल्यामध्ये काय कमी राहिले ते पाहून आपल्याला पुढची वाटचाल करायला पाहिजेत. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जे मिळाले त्याच्यामध्ये समाधान म्हणून आम्ही आता पुढची वाटचाल जोरात करणार. शेवटचे 2 प्रश्न आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तुमच्याच जवळचे काही लोक नाराज झाले, इतर पक्षात गेले, तुमच्यावरतीच आरोप केले. म्हणजे वेदना झाल्या का या संपूर्ण निश्चितपणे जो एक कार्यकर्ता उभं करताना काय तळ हाताच्या फोडासारखा कार्यकर्त्याला मी जपणारा कार्यकर्ता आहे. आणि साहेबांनी तसेच कार्यकर्ते जपले. पण गेल्या कित्येक वर्षामध्ये आपण जर तुम्ही पाहिलं तर काही लोक आपल्या स्वतःच्या वैयक्तिक काही कामं असतात, काही वैयक्तिक फायदा असतो, तोटा असतो, काही कामं असतात, त्यासाठी इकडे तिकडे कार्यकर्ते जातात. त्यावेळेला मनामध्ये निश्चितपणे दुःख होतं. मनात ती फार मोठी सल आमच्या राहून गेलेली की एवढे आपण जवळजवळ मोठे केलेले कार्यकर्ते अशा प्रकारे जातात, ते निश्चितपणे मला दुःखदायक असतं. आणि त्याच्यामुळे आता दिल्या घरी ते सुखी राहतील, गेल्या घरी ते सुखी राहतील. परत येण्याचा विचार केला तर पुन्हा ऍक्सेप्ट करा. त्या बाबतीमध्ये पक्षप्रमुखांनी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती पक्षप्रमुखच काय तो निर्णय घेऊ शकतात. तो त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार आम्हाला मान्य असणार. निवडणूक म्हणून म्हणजे म्हणजे हा शेवटचाच प्रश्न घेतोय. निवडणूक म्हणून ठाकरे बंधू एकत्र आले याचा आनंद होतोय की 6 जागा निवडून आल्या आपल्या याचा आनंद होतोय? नाही, ठाकरे परिवार एकत्र आले याचा तर मला प्रचंड आनंद झालेला आहे. जय पराजय हा होत असतो, कोणतरी जिंकतो कोणतरी हरतं, हे नेहमीची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे आता कित्येक वर्षांनंतर महापौर कोणाचा बसेल अजून माहिती नाही, परंतु पहिलंच एक वर्ष असं आहे की थोडंसं धावपळ करावी प्रत्येकाला लागते आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे मला दोघे बंधू एकत्र आले, त्याची सुरुवात झालेली आहे. कमी जागा जरी आलेल्या असल्या, त्याची सल जरी मनामध्ये असली तरी ज्या जागा मिळाल्या त्याच्यात आम्हाला समाधान आहे. काही जागा आमच्या कमी फरकाने गेलेल्या आहेत, आम्ही ते कसं करायचं ते पुढे पाहू. परंतु निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसांचे इतर भाषिकांची इच्छा होती की या दोघा बंधूंनी एकत्र यायला पाहिजेत. आणि ते एकत्र आल्यामुळे आता भविष्यामध्ये दोघे एकत्र पुढे वाटचाल करतील आणि ते निश्चितपणे वाटचाल ही आनंददायक असेल याची मला पूर्ण खात्री आहे. सर, आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत बाळा नांदगावकर होते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते. आपण पाहिलं तर निवडणुका पार पडल्या आणि निवडणुका पार पडल्यानंतर नेमकं निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने ते 6 जागेंचं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणजे मिळालं. आणि त्याच नंतर ज्या काही झालेल्या संपूर्ण घडामोडी आहेत, पक्षामध्ये नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची संपूर्णतः पक्ष सोडून जाण्याची तयारी, त्याच नंतर इतर पक्षांमध्ये जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती आरोप करण्याची संपूर्णतः ती दृश्य म्हणजे अगदी वेदनादायक आहेत, त्यांनी सांगितलंच. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधू म्हणून एकत्र येणार आहेत आणि एकत्र या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये ही युती कायम राहील असंच एक म्हणजे सुज्ञ वक्तव्य त्यांच्या माध्यमातून कुठेतरी करण्यात आलं. एकंदरीत या संदर्भात पुढील जे काही भाष्य आहे ते राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. परंतु या निवडणुकीमध्ये नेमकं चुकलं काय राहून गेलं या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.